नमस्कार मंडळी, मी तुमचा मावळा विराज स्वागत करत आहे मावळा इन बेंगलुरू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हा तुमचा मावळा निघाला आहे एका मोहिमेवरती. मोहीम कोल्हापूर ते बेंगलोर सोलो राईड ऑन माय बाईक. चला तर मग बघूया ही माझी मोहीम कशी होती ती. तर मंडळी, जेव्हा मी कोल्हापुरातून निघालो त्यावेळेला ब्लॉग करायचं काही माझं प्लॅन नव्हतं. कारण ज्यावेळेला मी हायवेला लागलो त्यावेळेला वातावरण जे बघितलं की त्यावेळेला मग विचार केला की वाय नॉट टू मेक अ ब्लॉग. सो मी आता इथं ब्लॉग करत आहे. बेळगावमध्ये आहे मी, बेळगावच्या हायवेवर. आणि इथं हा आहे बघा मी, आणि ही माझी बाईक. आणि आपल्या डावीकडं आहे बेळगावची विधानसौध. काय मस्त दिसते बघा, सगळीकडे हिरवळ झालेली आहे. 2 दिवस झालं पाऊस पडलाय त्यामुळे, आणि एकंदरीत सगळं वातावरण मस्तच वाटत आहे. नमस्कार मंडळी, आता मी पोचलेलो आहे रामचंद्राच्या बेळगावपासून 40 किलोमीटर आहे आणि इथं धारवाड अजून 20 किलोमीटर. सो मध्यंतरी जरा असा पाऊस लागलेला, तर आता बघू शकता इथे सगळं कोरडं आहे, फक्त ढगाळ वातावरण आहे. बाकी इथं मस्तच आहे, वातावरणचा काही प्रश्नच नाही. सो अशी 40-50 किलोमीटर नंतर आपण रेस्ट घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मंडळी, आपण हुपळी धारवाड हायवे क्रॉस केलेला आहे. तो अत्यंत बेकार अवस्था आहे. रस्ता रुंदीकरणाचं काम चालू असल्यामुळं तिथं फार म्हणजे खूप असे टाइम, त्यामुळं सिंगल रोड आहे, त्यामुळे ओव्हरटेक वगैरे सुद्धा अजिबात करता येत नाही. त्या ठिकाणी मोठमोठे व्हेकल्स, ट्रक्स, बसेस, ट्रॅव्हल्सवाले सगळेजण असतात. तर आता हुबळीच्या पुढं मी एक 10 किलोमीटर आलो असेल. आता हा आपला चांगला हायवे लागलेला आहे, आणि आता इथून बेंगलोर आहे बरोबर 395 किलोमीटर. म्हणजे जवळपास आपण ऑलमोस्ट 40% जे डिस्टन्स आहे ते कव्हर केलेलं आहे आपला. हा दगड आहे इथं, बेंगलोर 395, हावेरी 61. तुम्ही बघू शकता. तर असं सगळं इथं काही समोर जर का तुमच्या लक्षात आला असेल, समोर जराचं पावसाळी आहे. तो माझ्या मागं बघू शकता, माझ्या मागं एकदम असं आकाश क्लिअर आहे, आणि जरा जरा पावसाला आता सुरुवात झालेली आहे. तरी आता बघू कसं काय काय होते. आता आपल्याला जायचं आहे पुढं आता पुढं लागेल हावेरी. हावेरी नंतर दावणगिरी मध्ये आपण करणार आहोत लंच ब्रेक. जर का पाऊस असेल तर तसंच पुढं जाणार, नाहीतर दावणगिरी मध्ये आपण लंच ब्रेक करू. चला तर. तर मंडळी, जसं मागं आपण बघितलं पुढं आपल्याला पाऊस दिसत होता, आणि नेमका मी त्या पावसात अडकलो. आणि तरी देवाच्या कृपेने मला एक शेड मिळालं ज्याच्यामध्ये मी आसरा घेतला. खरं ते शेड एकदमच छोटं होतं, आणि मोबाईल वगैरे काही भिजायला नको म्हणून मी सगळं काही माझे साहित्य जे होतं ते आत ठेवलेलं, ते बाहेरच काढलं नाही, रिस्कच नको म्हटलं. त्यामुळे तिथलं काही रेकॉर्डिंग नाही आहे आता. जसा पाऊस ओसरला तसा मी निघालो हावेरीच्या दिशेने. तर आता आपण जेवणाचा एक ब्रेक घेतलेला आहे. इथं राणेबेन्नूर म्हणून आहे दावणगिरीच्या अलीकडे. तर इथे एक मला असं रिकामं शेड मिळालेलं आहे, त्याच्या आतमध्ये आपण जाऊन आता जेवणार आहोत. कारण हायवेला तशी दुसरी काही सुविधा नाही आहे, आणि हॉटेलवाले अशी, मी घरातनं डबा घेऊन आल्यामुळं मला तर काही बसू देतील असं काही वाटत नाही. आणि आता मला लागल्या जाम भूक. तर इथे आहे ती आपली बाईक, हा हायवे. या हे इथं मस्तपैकी आपण बसून जेवण खाण केलं की संपला विषय. आता जेवण खाऊन हा मावळा तुमचा पुन्हा तयार आहे पुढच्या स्वारीसाठी थेट बेंगलोरच्या दिशेने. आणि आता जास्त वेळ न घालवता, काही मध्ये रेस्ट न घेता, शक्य होईल तेवढा आपण डिस्टन्स कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे.
कारण पुढं जरासं ढगाळ वातावरण दिसतच असेल तुम्हाला आता कॅमेरामध्ये. तर मी शक्य होईल तेवढ्या लवकर बेंगलोर गाठायचा प्रयत्न करणार आहे. कारण पावसात वगैरे अडकण्यात काही मजा नाही बघा. काय असेल ते पटापटा करून लवकर घरात पोचणे हेच आता माझं ध्येय आहे. कारण पुढं रस्ता कसा असेल काय असेल काही माहिती नाही. तो जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत आपण तो डिस्टन्स लवकर कवर केलं पाहिजे. आणि जसं तुम्ही बघू शकता ट्रॅफिक वगैरे सुद्धा जरा वाढत आहे जसं आपण बेंगलोरच्या दिशेने जात आहे तसं. त्यामुळे आपण शक्य होईल तेवढ्या लवकर जाण्याचा प्रयत्न करू. चला. तर मंडळी आता आपण आलोय चित्रदुर्ग मध्ये. तर चित्रदुर्ग मध्ये असं सीन आहे, तर आपण हायवे वरती आहे. हायवे वरती पाण्याचा विषय नाहीये. उजव्या बाजूला मात्र चित्रदुर्ग सिटी आहे. तिथं ती डोंगर वगैरे आहेत आणि तिथं एकदम असं म्हणजे पाऊस पडायला लागलाय. तो मी तुम्हाला दाखवू इच्छितो. तर तर तुम्ही बघू शकता तो जो टॉवर दिसतोय त्याच्या मागं जी डोंगर आहे त्याच्यामध्ये चित्रदुर्ग शहर आहे. आणि तिकडे पावसाचा वेढा आहे पावसाचा. आणि इथं बघा इथं पावसाचा टोप पडलाय, सगळं कोरडं कोरडं. हीच ते मज्जा आहे जी आहे ती ट्रॅव्हलिंगची. आणि ह्या पवन चक्क्या बघा, नुसतं पवन चक्क्या नंबर पाहतो. तर असाच निसर्गाचा आस्वाद घेत आणि सिनिक व्ह्यूज बघत मी निघालो तुमकूरच्या दिशेने. कारण आता पुढचं जे गाव येणार होतं ते तुमकूर आहे. आणि जसं मी दक्षिणेला यायला लागलो तसं मी एक ऑब्झर्व केलं की ऊसाची शेती कमी कमी होत गेली आणि भाताचे मळे वाढत गेले. आता तर भाताचे मळे आणि ही नारळाची बाग आता तुम्ही आजूबाजूला बघू शकता कशी मस्तपैकी मला दिसत आहे. आणि मी काही काही ठिकाणी बघितलं, मी त्यावेळेला काही कॅमेरा वगैरे फिरवू शकलो नाही कारण मी आता सलग राईडला लागलो आहे आणि कॅमेरा वगैरे काही फिरवता आला नाही. खरं काही भाताचे मळे असे होते की ज्याच्या बांधावरती नारळाची बाग त्यांनी लावलेली. ते पण दिसायला अत्यंत खूप छान वाटत होतं. आणि पुढं एक तुम्हाला मज्जा दाखवायची आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ आता फास्ट फॉरवर्ड करतो. तुम्ही बघू शकता माझ्या पुढं स्प्लेंडरवरती दोघं जण चाललेली आहेत आणि मीच ऑलमोस्ट 80च्या रेंजमध्ये आहे आणि ती माझ्या पुढं आहेत. म्हणजे ती स्प्लेंडरवाला बघा केवढाच फास्टमध्ये चाललाय आणि त्यात तो मागचा जो बसलाय पिनियन तो कसा निवांत त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलाय की म्हणजे त्याचा विश्वास बघा त्याच्यावरती केवढा आहे की त्याचा जो कोणी तो मित्र किंवा काही जा असेल त्याचा पूर्ण विश्वास आहे. तो भाऊ 80च्या पुढं चाललाय बघा. मी 80 81 82 वरती आहे तरी तो माझ्या पुढं आहे. आणि खरंच म्हणजे केवढा विश्वास असावा एखाद्याचा. तर एखादा मित्र तर असा पाहिजेच आपल्या आयुष्यात. गाईज आता पण पासपोर्ट मारला आहे. आता तिथलं बेंगलोर फक्त 170च्या आसपास राहिलंय. म्हणजे अजून एक आपल्याला 2-3 तासाचा प्रवास आहे. ओके. आणि प्रवासाला जाता जाता साईबाबांचं दर्शन घ्या. हे ट्रक आणि साईबाबा शहर डबा आणलेला आहे इथं. चला तर मग. साईबाबांचा आशीर्वाद घेऊन मी लागलो आता माझ्या पुढच्या प्रवासाला. खरं जसं दिवस मावळेल तसं वादळी वारं चालू झालं, नंतर पाऊस देखील चालू झाला. म्हणून मी कॅमेरा वगैरे सर्व काही आत ठेवून टाकलं कारण ते भिजलं तर ते काही परवडणारं नव्हतं मला. त्यामुळं रेकॉर्डिंग वगैरे काही केलं नाही मी पुढच्या प्रवासाचं. खरं हे अत्यंत बघा आता खराब रस्ते चालू झाले, डायव्हर्जन्स वगैरे भरपूर लागले मला मध्ये. आणि त्यामुळं मी जो एस्टिमेट केलेला की 2-3 तासात मी पोचीन बेंगलोरला, तो प्रवास माझा जवळपास 4.5-5 तासांचा झाला. आणि एकंदरीत मी 15 तासांच्या या राईडमध्ये मी पोचलो माझ्या घरी. तर ही अशी माझी 650 किलोमीटरची जर्नी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.